बाळू मामा वैद 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 हो त्यानं मेंढ्या केल्या पैद 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 हा रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आत्मापुरा उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनारे दिसे रूप मनोहर नजारा देत तलवारे बाळू मामा वैद मेंढ्या गेल्या वैद वैद जय बाळू मामा. माझं नाव राहुल संजय कदम. राहणार बाबुळसर खुर्द, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आमच्या या गावामध्ये 3 वर्षापूर्वी बाळूमामांच्या मेंढी माऊलीचा 16 नंबर बग्गा या ठिकाणी आलेला असताना गावकऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून एकदम जल्लोषामध्ये आनंदामध्ये या मेंढी माऊलीचं या ठिकाणी स्वागत केलं. परंतु त्याचवेळी एका मेंढी माऊलीला स्वर्गवास झाला आणि त्या स्वर्गवास झाल्यानंतर तर आम्ही या ठिकाणी आमच्या कदम वस्तीवरती मेंढी माऊलीला समाधी देण्याचं ठरवलं. समाधी दिल्याच्या नंतरनं आम्हाला मामांनी शेषाच्या रूपामध्ये समाधी देत असताना शेषाच्या रूपामध्ये मामांनी दर्शन दिलं आणि हळूहळू आमच्या आयुष्याचं देवानं सोनं केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आम्ही मामांच्या मंदिराचं हे काम सुरू केलेलं आहे. काम सुरू असताना भाविक भक्तांनी, आजूबाजूच्या पंचकृषीमधील सर्वच भाविक भक्तांनी मामांच्या या कार्यासाठी फुल न फुलाची पाकळी जसं आपल्याला आपल्या संसारामधून मामाच्या या कार्यासाठी देता येईल या पद्धतीनं सर्वजण खूप अशा प्रकारची मदत करतात आणि मामांचं हे कार्य खूप असं सुंदर चालू आहे. या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जे काही कमी पडल मामा आम्हाला कधीच त्याची उणीव भासून देत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये मामा आमच्या पाठीशी उभे असतात आणि त्या गोष्टी मामा ऑटोमॅटिक करून घेत असतात. आणि हे सगळं करत असताना मामांच्या सानिध्यात मी एक 7 वर्षापासून आहे. परंतु या 7 वर्षापूर्वीचं माझं जीवन खूप खडतर प्रवासाचं होतं. परंतु मामांच्या सानिध्यात गेल्यापासून माझ्या आयुष्याचं खरोखर सोनं झालंय. कारण की मामांनी आपल्याला पावलोपावली चमत्कार दाखवून दिले आणि या समाजात मामांचं खरंच खूप मोठे भाविक भक्त आहेत. मामांसाठी काहीही करतात भाविक भक्त आणि मामाही त्यांच्यासाठी कुठल्याच गोष्टीला कमी पडत नाहीत. आणि कालच्याला आमचा दरवर्षीप्रमाणे वार्षिक भंडारा उत्सव होता. या ठिकाणी सर्वांनी फुलांची सजावट, मामांच्या रथाची मिरवणूक, बाबुळसर गावामधून कदम वस्तीपर्यंत मामांच्या मंदिरापर्यंत डीजे. बाळू मामा वैद 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 हो त्यानं मेंढ्या केल्या पैद 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 हा रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आत्मापुरा उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनारे दिसे रूप मनोहर नजारा देत तलवारे बाळू मामा वैद मेंढ्या गेल्या वैद जय बाळू मामा.
माझं नाव राहुल संजय कदम, राहणार बाबुळसर खुर्द, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे. आमच्या या गावामध्ये 3 वर्षापूर्वी बाळूमामांच्या मेंढी माऊलीचा 16 नंबर बग्गा या ठिकाणी आलेला असताना गावकऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून एकदम जल्लोषामध्ये आनंदामध्ये या मेंढी माऊलीचं या ठिकाणी स्वागत केलं. परंतु त्याचवेळी एका मेंढी माऊलीला स्वर्गवास झाला आणि त्या स्वर्गवास झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमच्या कदम वस्तीवरती मेंढी माऊलीला समाधी देण्याचं ठरवलं. समाधी दिल्याच्या नंतरनं आम्हाला मामांनी शेषाच्या रूपामध्ये समाधी देत असताना शेषाच्या रूपामध्ये मामांनी दर्शन दिलं आणि हळूहळू आमच्या आयुष्याचं देवानं सुरू केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आम्ही मामांच्या मंदिराचंही काम सुरू केलेलं आहे. काम सुरू असताना भाविक भक्तांनी, आजूबाजूच्या पंचक्रोशीमधील सर्वच भाविक भक्तांनी मामांच्या या कार्यासाठी फुल न फुलाची पाकळी जसं आपल्याला आपल्या संसारामधून मामाच्या या कार्यासाठी देता येईल या पद्धतीनं सर्वजण खूप अशा प्रकारची मदत करतात आणि मामांचं हे कार्य खूप असं सुंदर चालू आहे. या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जे काही कमी पडल मामा आम्हाला कधीच त्याची उणीव भासून देत नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये मामा आमच्या पाठीशी उभे असतात आणि त्या गोष्टी मामा ऑटोमॅटिक करून घेत असतात. आणि हे सगळं करत असताना मामांच्या सानिध्यात मी 7 वर्षापासून आहे. परंतु या 7 वर्षापूर्वीचं माझं जीवन खूप खडतर प्रवासाचं होतं. परंतु मामांच्या सानिध्यात गेल्यापासून माझ्या आयुष्याचं खरोखर सोनं झालंय. कारण की मामांनी आपल्याला पावलोपावले चमत्कार दाखवून दिले आणि या समाजात मामांचं खरंच खूप मोठे भाविक भक्त आहेत. मामांसाठी काहीही करतात भाविक भक्त आणि मामाही त्यांच्यासाठी कुठल्याच गोष्टीला कमी पडत नाहीत. आणि कालच्याला आमचा दरवर्षीप्रमाणे वार्षिक भंडारा उत्सव होता. या ठिकाणी सर्वांनी फुलांची सजावट, मामांच्या रथाची मिरवणूक, बाबुळसर गावामधून कदम वस्तीपर्यंत मामांच्या मंदिरापर्यंत डीजेच्या तालावरती मामांची मिरवणूक काढली. आणि सर्व भाविक भक्तांनी, मामांच्या सेवेकरी मंडळींनी खूप या ठिकाणी अशी सुंदर सजावट केली आणि सर्वांनी एक आनंदमय वातावरणामध्ये कालचा दिवस गेला. आणि काल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तही आले होते. आणि सर्वांनी महाप्रसादासाठी सेवा दिली, त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मामांचा आम्ही दर महिन्याला अमावस्येच्या दिवशी आरती, महाप्रसाद आणि कीर्तन या अशा सगळ्या गोष्टी आम्ही दर महिन्याला या ठिकाणी करत असतो. गेले 2 वर्ष झाले आम्ही ही सेवा कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. आणि मामांच्या या भक्तिमय वातावरणात आजूबाजूचे पंचक्रोशीमधील सर्व भाविक भक्त येऊन सर्वजण या सुख सोहळ्याचा आनंद घेत असतात. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले, मेंढी माऊलीच्या नावाने चांग भले. जय बाळूमामा.